बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक महत्त्वाची बातमी 10 सेकंदात सुरुवात करूयात। माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। दरम्यान पत्रकार परिषद घेऊन ते शिवसेना पक्षप्रवेशाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। आपण कुठूनही निवडणूक लढवली तरी निवडून येऊ या भ्रमात गणेश नाईक यांनी राहू नये। स्वराज्य पक्षाचा उमेदवार अंकुश कदम यांनी नाईक यांच्यावर टीका केली आहे। नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात भाऊबंदकी पेटली असून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे सख्खे चुलत भाऊ बंडाच्या तयारीत असल्याचं कळतंय। केदार आहेर आज समर्थकांचा मेळावा घेणार आहेत। राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होण्याआधीच अजित पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे। संगमेश्वरचे उमेदवार शेखर निकम यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काही आमदारांना एबी फॉर्मचं वाटप करून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। उदगीरमधून संजय बनसोडे यांना एबी फॉर्म देण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं कळतंय। बाबासाहेब पाटील यांना एबी फॉर्म दिल्याचा फोटो समोर आलाय। काँग्रेसची पहिली यादी 23 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। या यादीमध्ये 50 ते 55 पेक्षा अधिक नावं असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उर्वरित जागांसाठी पुन्हा बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून फडणवीस विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। कुडाळच्या जागेसंदर्भात नारायण राणे यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेट घेतली। दरम्यान मी योग्य वेळी बोलेन, आता काहीच भाष्य करणार नाही अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली। आता एक मोठी बातमी, जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे। उबाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भ आणि मुंबईतल्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे। या वादामध्ये आता शरद पवार तोडगा काढण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत। शरद पवार उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केलाय। आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमधून उमेदवारी त्यांना देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत घोषणा केली। राज ठाकरे यांनी मनसेच्या 2 उमेदवारांची घोषणा केली। ठाण्यातून अविनाश जाधव तर डोंबिवलीमधून राजू पाटील मनसेचे उमेदवार असणार आहेत। या दोघांचेही फॉर्म भरायला राज ठाकरे स्वतः जाणार आहेत। काँग्रेसची बंडखोरी करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या हिरामण खोसकर यांना एबी फॉर्म मिळालाय। इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील। महायुतीमधील एक जण बाहेर पडेल आणि महाविकास आघाडी एकत्र राहणार नाही अशी भविष्यवाणी बच्चू कडू यांनी केली आहे। जागा वाटपाच्या तिढ्यावरून बच्चू कडूंनी हा दावा केलाय। बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात सुजय विखेंची तोफ धडाडली आहे। संगमनेरमधील संकल्प यात्रेवेळी सुजय विखेंच्या तरुणांनी वाजत गाजत जल्लोषात स्वागत केलं। भाजप माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही तर तिकडे जाण्याचा प्रश्नच कुठे येतो असा खोचक टोला काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांनी केलाय। मी भाजपमध्ये जाणार हे वृत्त खोडसाळपणाचं असल्याचंही बागवे म्हटलंय। माजी आमदार राज पुरोहित यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आमच्याबरोबर विश्वासघात केला, जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा राजस्थान समाज आणि प्रवासी समाजावर अन्याय होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। वर्षा बंगल्यावर ही भेट झालेली आहे। उपमुख्यमंत्री भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। भाजपचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे शेट्टी मशाल हाती घेण्याची दाट शक्यता आहे। वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघातील उमेदवारीचा वाद मुंबईत पोहोचला। आमदार दादाराव केचे यांनी फडणवीसांची भेट घेतली। आर्वीमध्ये सुमित वानखेडे आणि दादाराव केचे यांच्यामध्ये रस्सीखेच आहे। कसब्यात ब्राह्मण उमेदवारासाठी पुन्हा पोस्टर वॉर सुरू झालेला आहे। शहराध्यक्ष धीरज घाटे समर्थकांनी बापट टिळकांचे पोस्टर व्हायरल केलेले आहेत, तर कसब्यात हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे।
नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळ यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. झिरवळ पवार गटात जाणार असल्याची चर्चा होती. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार कुमार आयलानी यांची उमेदवारी तळ्यात मळ्यात आहे, तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी देखील उमेदवारीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव बालाजी खतगावकर यांनी नांदेडच्या मुखेडमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. भाजपनं विद्यमान आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी दिल्यानंतर खतगावकर यांनी बंड केलंय. धुळ्यात शिवसेनेला धक्का लागण्याची शक्यता आहे. महानगर प्रमुख मनोज मोरे जरांगेंच्या भेटीला गेल्यानं जरांगेंकडून लढण्याची शक्यता आहे. धुळ्याची जागा भाजपला सोडल्यानं मनोज मोरे नाराज आहेत. मुरबाडमधील शिवसेनेचे सुभाष पवार यांनी तुतारी हाती घेतली आहे. मुंबईतील शरद पवार गटाच्या कार्यालयात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. एक मोठी बातमी, मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागा वाटपासंदर्भात दुपारी ही बैठक होणार असून या बैठकीत अंतिम तोडगा काढण्याच्या सूचना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केल्यात. त्यामुळे आजच्या बैठकीत जागांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्यानं याच दिवशी वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेते करू शकतात, तर मित्र पक्षांसोबत चर्चा करून 25 ऑक्टोबरपर्यंत जागा वाटपाची घोषणा होईल असं सांगितलं जातंय. शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नेता ठेकेदार सुभाष पवारांना आता पक्षांतर्गत विरोध होतोय. बदलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी त्यांना विरोध केलाय. वरळीत आम्हाला स्थानिक आमदार हवा आहे अशी मागणी शिवसेना शिंदे गटानं केलेली आहे. शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचे खंदे समर्थक नरेश धोपटे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. धोपटे यांचा फोटो असलेले चला परिवर्तनाचे शिलेदार होऊयात असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मवियातील सर्व उर्वरित 17 जागांवर काँग्रेसनं दावा केलाय. पेंडिंग जागा या विदर्भातील असल्याची माहिती मिळते. यातील 17 पैकी 6 जागांवर ठाकरे गटानं तर 9 जागांवर राष्ट्रवादी गटानं रोखून धरल्याची माहिती मिळते. राज्यभरातील 10 लाखांपेक्षा जास्त सफाई कर्मचारी विधानसभेत मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेनं हा बहिष्कार टाकणार असल्याचं स्पष्ट केलंय. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. निवडणुकीसाठी 46,000 तरुण मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली असून मीरा भाईंदर मतदारसंघात मतदार वाढल्याचं दिसून येत आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना आपल्या घराजवळच मतदान करता यावं म्हणून निवडणूक आयोगानं ठाणे जिल्ह्यात 6,894 ठिकाणी मतदान केंद्रांची सोय केली आहे. आता एक मोठी बातमी, केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आजपासून राज्यात विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. मात्र 26 आणि 27 ऑक्टोबरला सुट्टी असल्यानं उमेदवारांना 6 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झालेल्यांची अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. तर अद्याप नावं जाहीर न झालेले देखील अपक्ष अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारांच्या अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. विमान कंपन्यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे. धमक्या देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं अशी माहिती राज्यमंत्री के राममोहन नायडू यांनी दिली आहे. नागपूर विमानतळाचा निकाल जेएमआरच्या बाजूनं लागल्यानं विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. मात्र तरी विमानतळाच्या सभोवतालच्या 63 उंच इमारतींचा अडथळा अद्याप दूर व्हायचा आहे. अटल सेतूच्या परिसरात 3री मुंबई बसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. पेण, पनवेल आणि उरणमधील 124 गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याबाबत परिपत्रक काढलं जातं, पण याबाबत कुठलाही कारवाई करता येत नसल्यानं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत 3 वर्षात 2,500 गैरप्रकार उघडकीस आलेत. माहितीच्या अधिकारातून विद्यापीठाचा हा कारभार उघड झालाय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठीच्या सोडतीतील 442 विजेत्यांनी घरं परत केलेली आहेत. यंदाही घरं परत करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कर्नाक रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पाचा पहिला महाकाय गर्डर बसवलाय. लवकरच पूल सुरू होणार असल्यानं मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसराची वाहतूक कोंडी सुटणार आहे.
न्यायालयात न जाता महारेराच्या सलोखा मंचाकडे धाव घेत जलद गतीनं आपल्या तक्रारींचं निवारण करण्याकडे आता ग्राहकांचा कल वाढलाय। आतापर्यंत सलोखा मंचाकडून 1749 तक्रारींचं निवारण करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा विधानसभेच्या निकालानंतर होणार आहेत, तर महाविद्यालयांना 26 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याची माहिती डॉक्टर गणेश मंझा यांनी दिली आहे। एअर इंडिया एअरपोर्ट कंपनीतर्फे 1652 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे। यापैकी सर्वाधिक 1067 पदांसाठी मुंबई विमानतळासाठी भरती होणार आहे। आता एक मोठी बातमी, भाजप नेते संदीप नाईक आज तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। बेलापूर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं संदीप नाईक यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तसंच वाशीमध्ये आज मेळावा घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत। संदीप नाईक हे शरद पवार गटात आज पक्षप्रवेश करण्याची शक्यता असून या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। आमचं ठरलं, आता माघार नाही, अशी पोस्ट संदीप नाईक यांनी केली आहे। निवडून येण्याच्या क्षमतेनुसार उमेदवार दिले तरच विदर्भात महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागतील, असं मत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केलं आहे। दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसकडे राहावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मुंबईतील मतदारसंघासाठी ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे। एका जागेसाठी किमान 4 ते 5 जण इच्छुक असल्यानं नेतृत्वापुढे पेच निर्माण झालाय। यावल तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेली मनुदेवी धबधबा वाहू लागलेला आहे। परतीच्या पावसामुळे धबधबा प्रवाहित झाल्यानं नागरिकांनी गर्दी केली आहे। जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। सततच्या पावसामुळे या ठिकाणी भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। ऐन दिवाळीतच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले। तांदळाचे दर 50 रुपयांपेक्षा जास्त आहेत, तर बासमती तांदळाचे दर 70 पासून 210 रुपयांच्या घरात आहेत। त्यामुळे दिवाळीमध्येच नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडलंय। शासनानं तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कमी केलेले आहेत, त्यामुळे बाजारभावात 4 ते 60% वाढ झाली आहे। मात्र यावर्षी नवीन पीक चांगलं असून हे पीक बाजारात आल्यानंतर दर पुन्हा कमी होण्याची शक्यता व्यक्त होते। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 1,12,000 क्विंटलची आवक झाली। यात वर्धा, वाशिम, लातूर बाजारात 20,000 क्विंटलहून अधिक आवक झाली। यात सोयाबीनला कमीत कमी 3,900 रुपयांपासून 4,400 रुपयांपर्यंत दर मिळाला। नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कांदा, द्राक्ष पिकांसह कापूस आणि सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अतिपावसामुळे कांदा पीक हातातून जाणार असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,05,623 क्विंटलची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,650 रुपयांपासून 4,300 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 6,804 क्विंटलची आवक झाली, तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घसरली असून बाजारभाव प्रति कॅरेट सरासरी 631 रुपये असा मिळालाय। आता एक मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी 27 स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय। तर नुकतंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले अभिनेते सयाजी शिंदे हे देखील राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहेत। मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि अदिती तटकरे हे देखील पक्षाचा प्रचार करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी कार्यालयातील बोनस वाटप सुरू झालेलं आहे। 1.5 लाख कर्मचाऱ्यांना 150 कोटींपेक्षा अधिक बोनस दिला जाणार असून 13 दिवसात बाजारात 1800 कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचं व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। दिवाळीत फटाक्यांची विक्री करताना जास्त फटाक्यांचा साठा ठेवणारे दुकानदार कारवाईच्या कचाट्यात सापडलेले आहेत। ज्या दुकानांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त फटाके आढळतील त्या दुकानांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिलेत। दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय। दिवाळीनिमित्त आकर्षक विविधरंगी आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे। पारंपरिक, टिकाऊ, इको फ्रेंडली कंदिलांना अधिक मागणी आहे। सोनं आणि चांदीच्या भावातील तेजी कायम राहिली आहे। मुंबईमध्ये प्रति 10 ग्रॅमला सोन्याचा भाव हा 78,214 रुपयांवर पोहोचलाय। चांदीच्या दरांनी उच्चांकी भाव गाठलाय। चांदीचा भाव हा प्रति किलो 1 लाखांपेक्षा अधिक झालाय। जीएसटी सह चांदीसाठी 1,240 रुपये मोजावे लागणार आहेत। राज्यभरातील रेशन दुकानदार ऐन दिवाळीत बेमुदत संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। विविध मागण्यांसाठी त्यांनी संपाची हाक दिली आहे। दरम्यान रेशन दुकानदारांशी चर्चा करण्याकरता त्यांना 24 ऑक्टोबरला मंत्रालयात बोलावण्यात आले। पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर दक्षिणेकडील वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्यानं मासेमारी बोटीनं किनारा गाठलेला आहे। मासेमारी हंगामात मासेमारीला ब्रेक लागल्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे।
अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 56वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी देशविदेशातून भाविकांनी उपस्थिती लावली होती। ठाण्याच्या